28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या गावचे माजी सरपंच कल्याणराव आठवले आपल्यासोबत आहेत. त्यांनी या विमानातल्या अपघाताची घटना जी आहे ती प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि आपल्यासोबत कल्याणराव आहेत. तुम्ही काय करत होता त्या भागात आणि कुठं काय नेमकं काय पाहिलं तुम्ही? नाही, मी त्यावेळेला गोजबाई चौकात उभा होतो. काही लोक होते त्यांच्यावर गप्पा मारत आणि त्यावेळेला विमान आलं, पण त्याचा आवाज इतका मोठा होता. त्यांनी गोजबाई गावाला एक दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊन एक राऊंड मारला आणि धावपट्टीकडे जाताना ते डाव्या बाजूला कललं आणि पडलं. त्याच्यावेळेला आम्ही समोर बघितलं आणि विमानाचा एवढा मोठा आवाज होता, तर आमच्या गावातली बरीचशी लोक ही विमानाचा आवाज ऐकून बाहेर आली. ही विमान आज इतक्या खाली का आणि इतका आवाज का काढतंय? नाही तर दररोज काही विमान येणं जाणं आम्हाला काही नवीन नाही. तर त्या दिवशीचा आवाज फार मोठा होता आणि विमान खूप खालनं उतरायला आलेलं होतं. पण मग ज्यावेळी विमान अपघात झाला, विमान पडलं, त्यावेळी तुम्ही चौकातून तिथे गेलात, किती वेळात पोहोचलात 4 आणि मिनिटात आम्ही. नेमकं काय पाहायला मिळालं? तुम्ही आता सांगतायत की दरवाज्यातून कोणीतरी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता. काय पाहिलं नेमकं त्यावेळेस? हा, आम्ही तिथून मोटरसायकलवर 4 मिनिटात गेलो, पण जाता जाता आम्ही पोलिसांना आणि किरणदादा यांना इन्फॉर्मेशन दिली की असं विमान पडले. आम्हाला त्यावेळेला वाटलं की VIP कोणतरी लोक आलेले असणार, कारण मोठं विमान आहे किंवा उद्योगपती असतील, त्यामुळे ह्या लोकांना कळून त्यांना विमान पडले तर सेवा मिळावी गावलेतून आम्ही त्यांना फोन केला आणि विमानाच्या उजव्या साईडनी एक माणसाचा पाय उतरताना असं वाटला मला काही सेकंद, आणि दरवाजा अर्धा उघडा वाटला. आणि त्याच वेळेला आमच्या गावातल्या एका माणसाने ओरडून सांगितले की सरपंच पुढे जाऊ नका, स्फोट व्हायची शक्यता आहे. आणि त्याच वेळेला मी मागे गेलो सरलो आणि त्याच वेळेला स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर विमानाचे सगळे पार्ट 100-150 फुटावर पडले. पण मग ज्यावेळी घटना घडली त्यानंतर अजितदादाच होते, तुम्ही सांगताय, दावा करताय की अजितदादांना तुम्ही स्वतः भरलं अँब्युलन्स मध्ये किंवा काय, तर तो नेमका कसा दावा होता आणि इतर ज्या बॉडी होते त्या कशा पाहायला मिळाल्या? नाही, त्यावेळेला आम्ही डाव्या बाजूला गेलो आणि डाव्या बाजूला गेल्यानंतर विमानापासून दादा एक 25-30 फूट लांब पडलेले होते. आणि त्यावेळी पडल्यानंतर तेवढ्या वेळात किरण दादा गुजर तिथं आले आणि ते मोठ्याने रडायला लागले आणि म्हणले की हे विमान अजितदादांचंच आहे आणि पडलेले अजितदादाच आहे. त्यामुळे आम्ही सगळे गावकरी इतके घाबरलो आणि आम्हाला असं वाटलं की अजितदादांचं विमान पडूच शकत नाही, आणि पडलं हे आमचा विश्वास पण होता. 10 मिनिटं आमची त्यात गेली आणि त्यावेळेला मग अजितदादांनी सांगितल्यामुळे सगळीकडे झालं. पोलिसांना बी कळलं की अजितदादांचं विमान आहे आणि हे अजितदादाचं आहे. त्यानंतर माहिती झालं सगळ्यांना. पण ज्यावेळी तुम्ही पाहिलं, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात तिथं, नेमक्या बॉडी किती होत्या? कारण अमोल मिटकरी दावा करतात की 6 बॉडीज त्यामध्ये होत्या. नाही तुम्ही ज्यावेळी पाहिलं त्यावेळी किती होते, काय पाहिलं? नाही, आता डाव्या बाजूला दादा पडले होते आणि उजव्या साईडला त्यांचे अंगरक्षक होते आणि आत 3 बॉड्या ह्या पूर्णपणे जळलेल्या होत्या. 5च बॉड्या म्हणजे दादा आणि त्यांचा अंगरक्षक आणि आत 3. पण आतल्या 3 बॉड्यांचा कोळसा झाला तर आम्ही ट्रॅक्टर आणून विमान तोडून त्या 3 बॉडी आम्ही प्रत्यक्षात काढले. अमोल मिटकरांचा जो दावा आहे 6 बॉडीज त्या विमानामध्ये होत्या किंवा 6 लोक होती, तो खोटा आहे? ते माहित नाही, पण 5च माणसं होती. पण अमोल मिटकरी शंका व्यक्त करतायत 6 बॉडीज. काही संभाषण, तुमचा फोन झाला किंवा काही तुमच्याकडे विचारणा केली किंवा काय झालंय नेमकं? अमोल मिटकरींचा दावा जो आहे हा अपघाताचा शक्यता व्यक्त करतायत, ते शंका घेत आहेत. मिटकरी साहेबांचा तसं मला काही समक्ष बोलणं नाही झालेलं. बाकी मिटकरी साहेबांचं बोलणं नाही झालेलं आणि प्रत्यक्षात बोलणं पण नाही. मला एक सांगा, आता ह्या घटनेनंतर कुठल्या कुठल्या तपास यंत्रणा तुमच्याकडे चौकशी करतायत? कारण तुम्ही प्रत्यक्षदर्शी म्हणून त्या प्रसार माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या, त्या आधारावरती कुठल्या कुठल्या तपास यंत्रणा तुमच्याकडे येत आहेत, चौकशी करतायत, नेमकं काय पाहिलं? नाही, तपास यंत्रणेने स्पष्टपणे सूचना दिल्या की जे आम्ही तपास करतोय तो तुम्ही कुणाला सांगू नका. पण तपास यंत्रणा येत आहेत तुमच्याकडे, चौकशी करतात? चौकशी करतात, गावात चौकशी करतायत, मला विचारतायत, प्रत्यक्षात त्या स्थळावर पण येत आहेत. पण आम्हाला म्हणजे मला स्वतःला तर स्पष्ट सूचना दिल्या की तुम्ही त्याविषयी गावातलं प्रमुख या नात्याने तुम्ही आम्ही जो काय विचारतोय ते कुणाला सांगू नका, हे स्पष्ट त्यांनी सूचना दिलेली. पण मग सरपंच सांगा की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नेमकं काय भावना होती? तुमचा लाडका नेता, तुम्ही ज्यांच्याकडे हक्कानं काम घेऊन जायचा, ते तुमच्या समोर अत्यावस्था आहेत, अत्यावस्था अवस्थित पडलेले आहेत किंवा किंवा ते जागीच गेले तर देखील तुम्ही सांगताय, काय भावना होती त्यावेळेस, की काय म्हणत होता? नाही, आमच्या लाडक्या दादाला आम्ही वाचू शकलो नाही, ही फार मोठी दुःखाची बाब आहे आमच्यासाठी. लाडक्या दादाला आमच्या वाचू शकलं नाही, फार मोठी शोकंत आहे.
आणि आम्ही त्यांच्या कामाला पण आलो नाही तिथं. आम्ही एवढे जण गावकरी असताना सुद्धा आम्ही त्या दिवशी अख्खं गाव कुठं चूल पेटली नाही. संध्याकाळी लोक 12-12-1 वाजेपर्यंत असे जागीच होती की तोपर्यंत कुणालाही असं वाटत नव्हतं की दादाला स्वाभिमान पडलं. हे कुणीही विश्वास ठेवत नव्हतं. आज मी जर प्रत्यक्षात बघितलं साहेब तर आज बी आमचा विश्वास दिसत नाही की दादा गेले. ती फार मोठी आमची जी बारामतीची पण हानी झालेली आहे आणि ती भरणं खूप अवघड गोष्ट आहे. त्या दिवशी शेवटचा प्रश्न विचारतो की त्या दिवशी अपघात झाल्यानंतर तुम्ही तातडीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी. बारामती नगरपालिकेची फायर फायटर किंवा जे गाडी होती अग्निशमन दलाची ती देखील आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. असं सांगितलं जातं की त्या अग्निशमन दलाच्या गाडीमध्ये पाणी नव्हतं पुरेसं, त्यामुळे आग आटोक्यात लवकर आणता आली नाही. नेमकं काय? खरंय. सुरुवातीला त्यांची गाडी आली त्यात पाणी नव्हतं आणि त्यांनी 1-2 फवारे मारले की पाणी संपलं म्हणून ती गाडी निघून गेली आणि त्यानंतर अर्धा तासाने दुसरी गाडी आली मग आग विझवण्यात आली. ही गोष्ट खरी आहे. बरोबर. ज्या दादांनी बारामतीकरांसाठी आयुष्य वाहिलं, आयुष्यभर जनतेची सेवा केली, त्यांच्या या सगळ्या काख्यामध्ये कॅनवायमध्ये चुकीच्या पद्धतीनं किंवा त्यांच्या गाडीत अँब्युलन्स जी होती किंवा अग्निशमन दलाच्या गाडी होत्या त्यामध्ये पाणी नसणं ही किती दुर्दैवी घटना आहे किंवा किती दुर्दैवी चूक आहे. आता दुर्दैवत आहे की एवढ्या मोठ्या नेत्याला अशी मोकळी गाडी आणणं हे अयोग्यच आहे की जो अजितदादा हे आपले जीव के प्राण आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी ह्याच्यामध्ये पाणी असणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांना जाणवलं. तर ही चूक ती चूकच आहे. काय भावना आता शेवटचं? अजितदादा नाही येत, इथून पुढे कधीच नसणार आहेत. सुनेत्रा बहिणी उपमुख्यमंत्री झालेत, पण आता काय भावना असणार? एवढं सांगावं असं वाटतं की अजितदादा सारखा माणूस जन्माला येणे हे 50-100 वर्ष लागणार आहे आणि हा माणूस जाणं म्हणजे महाराष्ट्र आणि बारामतीचं तर फार मोठं नुकसान झालं. आमच्या जिरायत भागाचं एवढं मोठं नुकसान झालं की दादांनी आमच्या जिरायत भागाला शब्द दिलेला होता की मी जिरायत हा शब्द ह्यावेळेला काढून टाकेल. आम्हाला खूप आमच्या अशा पल्लवी झालेल्या होत्या आणि दादासारखा माणूस ही 100% आमच्या जिरायत हा शब्द काढून टाकणार आहे याची आम्हाला खात्री होती. पण आज हे सगळं संपलेलं आहे. मला वाटतं याच अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद, निधीची तरतूद केली जाणार हो. आता काय नेमकं होईल? जिरायती भाग काय वाटतंय वहिनींकडून हा प्रश्न पाणी प्रश्न सुटेल? 100% वाटतंय कारण वहिनी पण हुशार आहेत आणि त्यांना आमच्या जिरायत भागाची जाण आहे. यानवर फोरमच्या माध्यमातून त्यांनी बी खूप आमची कामं केलेली इथं, त्यामुळे त्यांना ह्या भागातला मोठा दांडगा अनुभव आहे आणि 100% कामं करतील हे आम्हाला खात्री आहे. तुम्हाला काय वाटतंय? जिरायती भागातला पाणी प्रश्न दादा सोडवणार होते, काय भावना? निश्चितच दादा जायला नव्हते पाहिजे, परंतु दुर्दैवाने दादा गेलेत. आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि सर्व पवार कुटुंबियांच्या माध्यमातून जिरायत भागाचा राहिलेला पाणी प्रश्न निश्चितपणाने सुटेल अशी आमच्या जिरायत भागातील तमाम लोकांना अपेक्षा आहे आणि वहिनी साहेब तेवढ्याच सक्षम आहेत. अजितदादा पाणी प्रश्न सोडवणार होते, पण अजितदादा राहिलेले नाही. काय भावना आहे? कार्यकर्ते म्हणून तुम्ही हजारो वेळा दादांकडे कामं घेऊन गेलेला होता. दादांचा स्वभाव आणि दादांचा जो लोकांविषयीची आत्मीयता होती कशी होती? निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये सुद्धा असा 18-16 तास काम करणारा नेता, प्रत्येक गावातला खेड्यातला कोपरा ना कोपरा माहित असलेला नेता, अडीअडचणी माहिती असणारा नेता परत होणार नाही, होणे नाही. परंतु त्या माध्यमातून दादांची बरोबरी स्वप्न आदरणीय वहिनीसाहेब पवार कुटुंबीय पूर्ण करेल असे आम्हा सगळ्या जिरायत भागातल्या लोकांना अपेक्षा आहे. दुर्दैव असं म्हणावं लागेल की आम्ही आदरणीय दादांना आमच्या गावात अपघात होऊन आम्ही वाचू शकलो नाही, ही आम्हाला एक खंत वाटते. खूप खूप धन्यवाद. होते गोजबाईचे सरपंच, ज्या गावात अपघात झाला त्यातले माजी सरपंच कल्याणराव आठवळे आणि त्यांचे सहकारी हरीश जाधव. त्यांनी सांगितलेलं आहे की हे दुर्दैव आहे अजितदादांचा अपघात ज्या गावात झाला. आयुष्यभर अजितदादांनी त्यांच्या गावामध्ये घडून देखील तिथं त्यांना अजितदादांना वेळेत मदत करता आली नाही. त्यामुळे हे लोक जे आहेत ते अतिशय खेद व्यक्त करतात. कॅमेरामन तेजस मी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.